नमस्कार. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे. कोरोनाचा उगम नेमका कसा आणि कुठून झाला याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलनं अमेरिकेचा अहवाल समोर आणलाय. चीनने कोरोनाविषयी माहिती जगासमोर आणण्याआधीच 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या 3 संशोधकांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या संशोधकांमध्ये कोरोना सदृश लक्षणं दिसून आली होती. डिसेंबर 2019 मध्ये चीननं त्यांच्या देशात पहिला रुग्ण सापडल्याचं सांगितलं होतं. मात्र या अहवालातून हे समोर आलंय की त्याआधीच नोव्हेंबर 2019 मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतील 3 शास्त्रज्ञांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. पण चीनमध्ये कोरोनाचा उगम झाला नव्हता हे अनेकदा चीननं नाकारलंय किंवा असं म्हटलंय की आमच्याकडे म्हणजे चीनमध्ये कोरोनाचा उगम झालेला नाही असं चीनचं म्हणणं आहे. त्यामुळे ही धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे चीन पुन्हा एकदा खोटच पडलेलं बघायला मिळालं. गेल्या महिन्याभरामध्ये द ऑस्ट्रेलियन वीकेंड सारखा न्यूजपेपर असेल किंवा द सायन्स सारखी जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका असेल आणि आता वॉल स्ट्रीट जर्नल सारखं महत्त्वाचं वर्तमानपत्र असेल, यामधनं कोरोनाची उत्पत्ती ही कशी वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधनं झालेली आहे या संदर्भामध्ये स्पष्ट पुरावे हे देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकन काँग्रेसच्या हाऊस इंटेलिजन्स कमिटीकडनं देखील अशा स्वरूपाचा अहवाल हा दाखल झालेला आहे. जरी चीनकडनं हे संपूर्ण दावे फेटाळून लावण्यात आलेले असले तरी यामध्ये तथ्य आहे हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे. प्रश्न हाच आहे की आता चीनवरती कारवाई कोण करणार? बायडन प्रशासन या संदर्भामध्ये चीनवरती कारवाई करणार का? कारण या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये एक वाक्यता दिसून येत नाही. त्याचप्रमाणे चीनचा आर्थिक प्रभाव हा इतका जास्त आहे की चीनच्या विरोधामध्ये कोणताही देश जायला तयार नसल्यामुळे चीनचं याच्यामध्ये फावताना दिसतं आहे. यानंतर बातमी आहे चिंता वाढवणारी. देशामध्ये एकीकडे ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढतीये. व्हाईट फंगस पाठोपाठ आता येलो फंगसचाही पहिला रुग्ण आढळलाय. उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमध्ये हा रुग्ण आढळलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे येलो फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. येलो फंगसच्या या रुग्णावर उपचार सुरू आहेत. येलो फंगसच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणे, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे ही प्राथमिक लक्षणं आहेत. म्यूकर का आपको पता ही है कि ये एक फंगस है जो अब ज़्यादा देखा जा रहा है, स्पेशली कोविड के साथ अगर स्टीरॉयड्स और डायबिटीज़ जुड़ा जाए. और ये जो फंगल इन्फेक्शन है ये मेनली जो है साइनसेस में, जिसको हम राइनो ऑर्बिटल म्यूकरमाइकोसिस कहते हैं, राइनो ऑर्बिटल सेरेब्रल म्यूकरमाइकोसिस, जो साइनसेस में, नाक में, साइनसेस में, ऑर्बिट जो आंख के अराउंड बोन है उसमें और ब्रेन के अंदर जा सकता है. आपण ही बातमी बघतोय ती व्हाईट फंगस किंवा ब्लॅक फंगस संदर्भात नव्हे तर येलो फंगस संदर्भात आहे. येलो फंगस झालेला एक पहिला रुग्ण आढळलेला आहे, ज्याच्यावर गाझियाबादमध्ये जो रुग्ण आढळला आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गाझियाबादमधला हा येलो फंगसचा पहिला पेशंट आहे. सुस्ती येणं, वजन कमी होणं, भूक न लागणं अशी लक्षणं या रुग्णामध्ये बघायला मिळतात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. प्रशांत, म्हणजे आतापर्यंत कोरोनाच्या संकटाशी आपण झुंजतोय, त्यात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण प्रामुख्याने आढळायला लागले वेगवेगळ्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये. येलो म्हणजे व्हाईट फंगस आणि ब्लॅक फंगस पाठोपाठ आता येलो फंगसचा रुग्ण सुद्धा आढळलाय. स्वर्णा, ज्या पद्धतीनं पोस्ट कोरोना मध्ये हा जो रोग आढळला म्युकरायसिस आणि त्याच्यामध्ये ब्लॅक फंगस म्हणजे काळी बुरशीचा रोग आतापर्यंत सगळ्यांना माहित होता. त्यानंतर व्हाईट म्हणजे पांढऱ्या बुरशीचा रोग माहित होता. पण आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यामध्ये त्या रुग्णालयामध्ये
उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला येलो फंगस म्हणजे पिवळी बुरशी ही देखील आढळली आहे आणि पिवळी बुरशी जी आहे ते पोटातील आतड्यांवरती त्याचं लक्ष आहे आणि आतड्यांवर त्याच्यामुळे आतड्या खराब होतात अशा प्रकारचं लक्षण त्याच्यामध्ये आहे आणि त्याचे परिणाम आतड्यावर होत असल्याचं माहिती डॉक्टरांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं पोस्ट कोरोना ज्यांना मधुमेह होतो, ज्यांना आपण असं म्हणता येईल की ज्यांना शुगर असतो, त्यांचं शुगर कंट्रोल राहत नाही, नियंत्रणात राहत नाही आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हे जे फंगस असतात, ही जी बुरशी असते हे सदा काळात हवेमध्ये असतात आणि ते खास करून मातीचे लागून असलेल्या घटकाला सोबत असते ही बुरशी आणि नेहमी असतं आणि अशा वेळी माती काम करणाऱ्या लोकांना आणि इतर हवेमधून ज्यांना पोस्ट कोरोनाची काळजी घेत नाही किंवा जे मास्क वापरत नाही अशांना याची बाधा होण्याची शक्यता आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही तिसरं प्रकारचा फंगस आढळला आहे ज्याच्यामुळे आता वजन कमी होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रकारे तुम्हाला आळस देखील येईल अशा प्रकारचे याचे लक्षण आहे. पण या सगळ्यावरती आता उपाययोजना देखील सुरू झालेली आहे आणि या संदर्भात ज्यांचं शुगर नियंत्रित करताना डॉक्टरांना यश आलं त्यांना हा रोग होणार नाही अशा प्रकारचा दावा देखील आता वैद्यकीय चमूतील काही डॉक्टर करत आहे. पण महत्वाचं म्हणजे आता तिसऱ्या प्रकारचा फंगस आढळला आहे हे देखील धोकादायक आहे असं डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तिसरी लाट आणि लहान मुलं याबाबत एक नवी माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जात आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही तथ्य समोर आलेली नसून पालकांनी घाबरून जाऊ नका. आरोग्य मंत्रालयाचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे चिंतित असणाऱ्या पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दोनों वेव्स का उसमें बच्चों में ये कम पाया गया है, इसलिए ऐसा नहीं लगता कि बच्चों में आगे जाके पाया जाएगा, आगे सीवियर इन्फेक्शन होगा या ज़्यादा इन्फेक्शन होगा. जिन लोगों ने इस थ्योरी को आगे बढ़ाया है वो उनका ये कहना है क्योंकि बच्चों में अभी तक हुआ नहीं है इन्फेक्शन, वो प्रोटेक्टेड हैं, इसलिए अगले वेव में शायद उनको ज़्यादा इन्फेक्शन हो सकता है प्रोपोर्शनली. लेकिन इसमें कोई अभी तक एविडेंस नहीं है कि बच्चों में सीवियर इन्फेक्शन होगा या उनको ज़्यादा केसेस उसके आगे वाले वेव में पाए जाएंगे. आर्थिक राजधानी मुंबईत मात्र तिसऱ्या लाटेकरता पालिकेनं तयारी सुरू केलेली आहे. मुंबईत 5 नवीन जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. या जम्बो सेंटर्सची क्षमता 5,500 बेड्सची असणार आहे. यातील काही बेड आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स असतील. येत्या 1.5 महिन्यामध्ये ही सेंटर्स सुरू होणार आहेत. तसंच लहान मुलांकरता बेड राखीव ठेवण्यात येणार असून पालकांची राहण्याची सोय देखील या ठिकाणी केली जाणार आहे. तिसऱ्या लाटेमध्ये कदाचित रुग्णसंख्या वाढू शकेल हा अंदाज घेऊन आम्ही 4 ते 5 ठिकाणी आम्ही नवीन जम्बो सेंटरमध्ये सुरुवात करतो आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2 टप्प्यामध्ये हे काम होईल. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 5,500 बेड्स आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक्सपान्शनची फॅसिलिटी तिथे असेल असं आपण व्यवस्था करतो आहे. या 5,000 बेडमध्ये 5,500 बेडमध्ये 70% बेड हे ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमशी जोडलेले असतील आणि त्यापैकी 10 ते 15% बेड हे आयसीयू फॅसिलिटी युक्त असतील. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये, त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी जोर धरतीये. पण येत्या 5-6 दिवसांमध्ये लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर रेड झोन्स असलेले जे जिल्हे आहेत तिथे कडक निर्बंध लावण्याचे संकेत वडेट्टीवारांनी दिले आहेत. यात राज्यातले 15 जिल्हे आहेत. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीसह 15 जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त होती आहे. मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार असाही प्रश्न सगळे विचारतायत. मात्र लोकल सेवा सुरू केली तर गर्दी होईल, त्यामुळे लोकल सेवा तुर्तास बंद राहील, म्हणजे सर्वसामान्यांकरता बंद राहील अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत आणि तिथे तुम्ही सगळे सरसकट शिथिल करा म्हटलं तर ते शक्य होणार नाही. पण त्यामध्ये नवीन काय आहे, तर आम्ही मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन तयार केले होते. तर असे झोन त्या जिल्ह्यातील एकूण कामही चालेल, पण जे हॉटस्पॉट आहे त्याला मात्र त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे किंवा त्याला ब्रेक करायचं असेल तर ते कंटेनमेंट झोन तयार करून त्याला स्ट्रिक्टली त्या परिसरामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती
नियम कडक करावे लागतील. अनेक लोकांच्या मागण्या होत्या, म्हणजे विविध संघटनांच्या मागण्या होत्या, पण आम्ही निर्णय घेतला की केवळ आरोग्य सेवा व्यतिरिक्त लोकल सुरू ठेवायची नाही. त्याचाच परिणाम फार मोठा झाला. आपण एकाला परमिशन दिली की दुसरा येतो, दुसऱ्याला दिली की तिसरा येतो, आणि मग जनरल सुरू केलं की त्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लोकलचे डबे गचगचून भरले असतात आणि तो संसर्ग वाढण्याला काहीच वेळ लागत नाही. म्हणून काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावेच लागतील. नवी मुंबईकरांकरता दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 100च्या खाली आलेला आहे. काही दिवसांपूर्वी आकडा 1,500च्या वर होता. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पण नागरिकांनी बेफिकीर होऊ नका, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना हे कळकळीचं आवाहन केलेलं आहे. आपण नवी मुंबई महापालिकेमधून ही बातमी बघतो आहोत. महापालिका आयुक्तांनी नवी मुंबईतल्या नागरिकांना असं आवाहन केलंय की जो आकडा काही आठवड्यांपूर्वीपर्यंत 1,500च्या रुग्णसंख्येपर्यंत होता, तो आकडा आता कमी झालाय. तो आकडा 100, 200, 300 अशा पटीमध्ये येऊन बसलाय. पण ही दिलासाची जरी बातमी असली तरी बेफिकीर होऊ नका. आता आपण कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे म्हणून कसेही फिरू शकतो, मास्क नाही वापरला तरी चालू शकतो, अशा भ्रमात राहू नका, असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केले. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विनय, आकडा काही दिवसांपूर्वी जो 1,500वर होता तो आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झालाय, काय सांगशील अधिक? नक्कीच सुवर्ण, आपण पाहिला की दुसऱ्या लाटेमध्ये खऱ्या अर्थाने नवी मुंबईतला कोरोनाचा आकडा हा सगळ्यात म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढता असताना दिसला होता. 1500 पर्यंत हा आकडा पोहोचला गेला होता. तो मात्र कमी करत करत आता हा आकडा काही दिवसांपासून हे 200-150च्या आसपास होता. आता मात्र हा त्याहूनही कमी 100च्या आतमध्ये आलाय. आज 94 रुग्ण नवी मुंबईत सापडले. ही सगळ्यात दिलासादायक नवी मुंबईकरांसाठी बातमी आहे, कारण नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने लोकांचाही सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे, लोक चांगल्या पद्धतीने नियम पाळत आहेत. जर पाहिलं गेलं की नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस विभाग असेल, यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलंय आणि जे नियम घालून दिले त्या नियमाचं पालन देखील नवी मुंबईकरांनी केलं. म्हणूनच ही आनंदाची बातमी नवी मुंबईकरांसाठी की हा आकडा कमी होत आलेला आहे. परंतु हे जर सगळं जरी असेल तरी तुम्ही हुरळून जाऊ नका. नियमाचं पालन ज्या पद्धतीने ह्यापूर्वी करत आला तशाच पद्धतीने नियमाचं पालन करा, तरच हा पूर्णपणे त्याचं उच्चाटन या नवी मुंबईत कोरोनाचा होईल, असं नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने जरी आकडा कमी झाला असेल तरी येणारी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं नियोजन जो का केलेलं आहे त्याच नियोजनाप्रमाणेच पुढे देखील तसंच कामकाज सुरू राहणार आहे. तशाच पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस असेल, त्याच पद्धतीने काम करत राहणार आहेत. आणि जे दंड वसुली सुरू आहे किंवा मास्क न घालणाऱ्यांची कारवाई तशाच सगळ्या सुरू राहणार आहेत. कुठेही त्याच्यामध्ये कमी केलं जाणार नाहीये, जेणेकरून हा आकडा पुन्हा वाढू नये म्हणून. नक्की विनय, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांकरता काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी बेळगावमधून. बेळगावच्या गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडी मठ इथे कोरोनाला हद्दपार करण्याकरता देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराकरता गावातील शेकडो लोक उपस्थित होते. कोरोनामुळे एकीकडे लॉकडाऊन आहे, 400 ते 500 गावकरी एकत्र जमले होते. अंत्ययात्रेवेळी गर्दी करू नका असं सुरुवातीला आवाहन करण्यात आलं होतं. मात्र अंत्यविधीला हजारोहून अधिक गावकरी उपस्थित असल्यानं आयोजकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच मरडी मठही 14 दिवस सील करण्यात आलाय. घोड्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी जमली. खरं तर अंत्ययात्रेला गर्दी करू नका असं आवाहन करण्यात आलं होतं, पण अंत्ययात्रा आणि अंत्यविधी इथं शेकडोंची गर्दी बघायला मिळाली. आता हे गाव सील करण्यात आलेलं आहे. मात्र वारंवार कोरोना संदर्भातले नियम पाळण्याचं आवाहन करून सुद्धा कशा चुका टाळल्या जात नाहीत ते आपल्याला या दृश्यांमध्ये दिसेल. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, वारंवार आवाहन केलेले गेले 2 वर्ष सातत्यानं कानीकपाळी ओरडून सगळेजण सांगतायत, ते प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी असतील किंवा आरोग्य सेवेतले कर्मचारी असतील किंवा आपण सगळे माध्यम प्रतिनिधी असू, की गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा,
पण हे चित्र किंवा ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. ती सुवर्णामध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर यांच्याशी आपण बोलतोय, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. घोड्याच्या अंत्ययात्रेला ही शेकडोंची गर्दी बघायला मिळाली. अंत्यविधीला सुद्धा इतकीच गर्दी होती. आता हे पूर्णच्या पूर्ण गाव सील करण्यात आलेलं आहे. मात्र बेळगावातली ही दृश्य आहेत. 400 ते 500 गावांची गावकऱ्यांची उपस्थिती होती या अंत्ययात्रेला. मर्डी मठ हे गाव आहे जे आता पुढचे 14 दिवस सील करण्यात आलेलं आहे. आयोजकांसह 15 जणांवर गुन्हाही दाखल झालेला आहे. मात्र कोरोना संक्रमण अशाच चुकांमुळे पसरतं हे अजूनही आपण गांभीर्याने घेत नाही आहोत. लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांना नियमांचं पालन करत लग्न करावं लागतंय. मात्र तामिळनाडूमधील जोडप्याची लग्नाची इच्छा इतकी प्रबळ होती की या जोडप्यानं थेट हवेतच लग्न केलंय. कोरोनाचे नियम हे जमिनी तमिळनाडूत एका जोडप्यानं विमान प्रवासात लग्न केलेलं आहे आणि विमानातल्या या लग्नाची आता चांगली चर्चा सुरू झाली आहे. या लग्नामुळे ती विमान कंपनी अडचणीत येणार आहे, कारण लॉकडाऊन लागू असताना नियम मोडून हा समारंभ पार पाडला गेला. विमानातील कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती मिळते. 150 प्रवासी या विमानात होते. लग्न करायचं आणि तेही विमानात अशी इच्छा या जोडप्याची होती आणि त्यानं विमानामध्ये लग्न केलं. बरं, सोशल डिस्टन्सिंग नाही, कमी लोकांमध्ये लग्न असाही काही प्रकार नाही. 150 वऱ्हाडी या विमानामध्ये होते. त्यामुळे आता या विमान कंपनीवर आणि विमान कंपनीतल्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल असं सांगितलं जात आहे. विमानातच लग्न सोहळा पार पडला. तामिळनाडू इथलं हे कुटुंब आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18.